आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये मी सोनाली खरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजकाल जंक फूडचा जमाना आहे. सगळ्या मुलांना बाहेरचं चटपटीत आणि जंक फूड खायला फार आवडतं. पण आजही एक अशा आजी आहेत ज्या घरातल्या हेल्दी फूडवर जास्त भर देतात. आपल्या सुनेलाही त्यांनी तेच शिकवलंय आणि आपल्या नातीलाही त्या तेच शिकवतात. मग चला जाऊन भेटूया. सरोज ठोसर, अंजली ठोसर, जुईली ठोसर आणि सानिया ठोसर, तुमच्या सगळ्यांचं आमच्या आम्ही सारे खवय्येमध्ये खूप स्वागत आहे. आजी, तुम्ही घरी बनवलेल्या जेवणावर खूप भर देता आणि तुम्ही तुमच्या नातीला आणि सुनेलाही तेच शिकवलेलं आहे. तर आम्हाला त्याविषयी थोडं सांगा ना, तुमचं काय मत आहे या सगळ्यावर? माझं मत असं आहे की बाहेरचे पदार्थ पण टेस्टी असले तरी खावेत, पण आरोग्याच्या दृष्टीने जे आपल्या शरीराला आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन्स आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या आपल्या नेहमीच्या वस्तू आपण वापरतो ज्या नॅचरल असतात, भाज्या म्हणा, पिठं म्हणा, तर ते जास्ती वापरून आपण घरी पण इतकेच उत्तम पदार्थ करू शकतो असं मला वाटतं. बरोबर. आजी, तुम्ही काय करता? मी अनेक वर्ष जेव्हा पार्ल्यात राहायला आले साडसरी, तेव्हा इथे टिळक मंदिर नावाची खूप प्रतिष्ठित आणि खूप प्रसिद्ध संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी जवळजवळ सगळ्या शाखांवरती काम केलंय आणि आता सुद्धा सांस्कृतिक शाखा आणि ग्राहक पेठ या दोन्ही शाखांवर मी काम करते. अच्छा, पण मी असं ऐकलंय की तुम्ही बरंच सोशल वर्क वगैरे आणि 7-8 वर्षापूर्वी मी महिला उद्योग केंद्र नावाची संस्था चालू केली होती. त्याच्यामध्ये लोअर इन्कम ग्रुपच्या बायकांना, जवळजवळ 100 बायकांना आम्ही एअर इंडियामधनं महिला आर्थिक विकासमधनं कामं आणून त्यांच्याकडनं करून घेत होतो आणि त्यांना महिन्याचे पैसे देत होतो. आणि जवळजवळ 100 बायका आणि खाद्यपदार्थ विभाग तर आमचा इतका जोरात चालू होता की जवळजवळ पार्ल्यातले दिवाळीच्या वेळेला आमचे सगळे पदार्थ संपायचे. त्यामुळे ती एक ऍक्टिव्हिटी मी खूप जोरात केली होती आणि मी कायम टिळक मंदिरमध्ये काम केलेलं आहे आणि अजूनही करते. आणि आता मला वयाची 80 वर्ष पूर्ण झाली. बरं, तुम्ही काय करता? मी आर्टिफिशियल फुलांच्या अरेंजमेंट्स करून सगळीकडे भाड्याने देते. हा माझा मुख्य व्यवसाय. आणि अजून एक म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी परीक्षा कंडक्ट करते. ड्रॉइंग, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स ह्या बाहेरून माझ्या आता ह्या होमी भाभा परीक्षा आहेत, होमी भाभा आहे किंवा ऑलिम्पियड परीक्षा, त्याच्यासाठी मी फक्त त्या परीक्षा अरेंज करते. अच्छा, आणि तू काय करते? माझं आता जस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मी आता फुल टाइम इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये. माझ्या भावाची फर्म आहे. वी आर मेनली इन टू मेडिकल कन्व्हेन्शन्स, मेडिकल कॉन्फरन्सेस. सो आम्ही डॉक्टर्स कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज करतो. अच्छा, व्हेरी गुड. आणि मग तर तुला त्या निमित्ताने फार बाहेर राहावं लागत असेल. मग आजी म्हणते तसं तू काय काय? ऍक्च्युली काय होतं की माझं हल्ली 5 स्टार्स मध्ये खूप खाणं होतं, बिकॉज कॉन्फरन्सेस मेनली 5 स्टार्स मध्ये असतात. तर बाय द एंड ऑफ द कॉन्फरन्स 4था दिवस आला की मी कधी घरी येऊन वरण भात खाते. वरण भात. वरण भात. आणखीन काय आवडतं आजीच्या हातचं? सगळंच, म्हणजे एव्हरीथिंग दॅट शी मेक्स इज रिअली यम्मी. आणि मग आईचं जास्त का आजीचं जास्त? कोणाचं खावंसं वाटतं, कोणाच्या हातचं जास्त खावं? मी थोडं सांगते की माझं थोडं याच्यामध्ये डमरू होऊन जातो, कारण रोजच असे चटपटे पदार्थ केले की माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर ओरडतात की असं काय तू जंक फूड तसंच खाय, म्हणजे मुलींना त्याची सवय लावते. त्यामुळे आम्ही ठरवलं की एक दिवस पोळी भाजी व्यवस्थित खायचं, मग दुसऱ्या दिवशी आपली इडली म्हणा किंवा असं काहीतरी केलं, तिसऱ्या 2 दिवसांनी असंच करायचं, 4थ्या दिवशी मात्र परत बॅक टू स्क्वेअर वन, वरण भात, आमटी, भाजी पोळी. पण तुम्ही चटपटीत बनवलं तरी आय थिंक बाहेरचं चटपटीत खाण्यापेक्षा आणि घरी करून ते खाण्यापेक्षा हे जास्त त्याला हेल्दी पर्याय असं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे माझी नात पावभाजी अतिशय सुंदर करते. मला चान्स मिळाला तर जरूर खायला या. नक्कीच, तू बनवलीस तर, तुम्हाला बोलवलंस तर सांग आम्हाला, आम्ही नक्की खायला येऊ. बरं, मग आज कोण बनवणार आहे पदार्थ? आज मी बनवणार आहे आणि माझी मुलगी बनवणार आहे.
अच्छा, काय बनवणार आहे तुम्ही? मी बनवणार आहे आता जसं तुम्हाला मी सांगितलं की ह्या मुलांना हल्ली पिझ्झा खूप आवडतो, म्हणून मग मीच एक नाव ठेवलं जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा, आज मी मराठी पिझ्झा करणार आहे. अच्छा. सगळेजण जमले आणि इतकं सुंदर मी थालीपीठ केलं आणि त्याच्यात त्यांना आवडतं म्हणून चीज घातलं होतं. बरोबर. त्यांना ते इतकं आवडलं की बाहेर जाऊन आता आम्ही पिझ्झा खाणार नाही, मावशी आम्ही तुझ्याचकडे खायला येणार असं नेहमी सगळे म्हणतात. असं मी मराठी थालीपीठ असं बनवणार आहे. आणि तू काय बनवणार? मी गंगाफळाची खीर. आता गंगाफळ हे युपी मध्ये भोपळ्याला गंगाफळ म्हणतात. अच्छा. सो भोपळा इज वेल नोन, पण गंगाफळ कोणाला माहिती नाही, म्हणून अच्छा. आजीनी त्या खिरीला गंगाफळ खीर असं नाव दिलंय. काय असतं की हे युपी मधले जे भैये असतात तिकडे भोपळे खूप होतात. हा. आणि आमच्याकडे माझ्या लहानपणी पाणी भरायला एक भैया होता. त्याला केव्हाही विचारलं की आज काय भाजी केली तर गंगाफळाची. मग गंगाफळ म्हणजे काय तर लाल भोपळा. म्हणून मी म्हटलं ह्याला थोडं आपण ट्रिकी नाव देऊया. सगळ्यांना एकदम समजणार नाही की गंगाफळ म्हणजे काय. तर गंगाफळ म्हणजे लाल भोपळा. लाल भोपळा. अच्छा, आजी, तुमच्या नातींबद्दल की तुमच्या सुनेबद्दल काही तुम्हाला काय आवडतं आम्हाला जरा सांगा ना. तुमच्या सुनेबद्दल काय आवडतं? ती अतिशय शांत आहे स्वभावानी. अच्छा. आणि मुख्य म्हणजे माझ्या हाताखाली मी म्हणेन तसं ती पूर्ण सगळं माझ्यापेक्षा अतिशय उत्तम पदार्थ करते. आधी तिला काही येत नव्हतं, जसं सगळ्या मुलींना लग्नाच्या आधी काही येत नाही. बरोबर. ती आता माझ्यापेक्षा एक्सपर्ट झालेली आहे. अरे वा. आणि तुमच्या आईंचं आहे त्यांच्याच हाताखाली मी सगळं शिकले. बरोबर. आणि माझी मुली पण तशाच आहेत. त्यांनी पण आपल्याला जी गोष्ट आता मुख्य सानियाचं उदाहरण, तिला आता एक खीर आवडते ना, तर तिला लगेच म्हणजे तिने शिकून घेतली. हो ना. अजून काय बनवते तू? म्हणजे बनवतेस का नाही? मी बनवते पण मला वेळ नाही. पण तरी मी बनवते, तर खीर बनवते, पास्ता बनवते, असं वेगवेगळं. आणि मग जुईलीला आवडतं का? कोणाचं जास्त आवडतं जुईला? सगळ्या आजीचं सगळ्यांचं खायचं काम आहे, त्यामुळे तिला ते आवडतं. कोणी का करे ना. आधी विचारणं, आई संध्याकाळी काय आहे? पोळी भाजी म्हटलं शी. बरं, मग आधी कोण बनवणार आहे सगळ्यात आधी? आधी सानिया बनवेल. सानिया. ओके. मग साहित्य काय याचं? लाल भोपळा, दूध, कणिक, अर्धा वाटी साखर, बेदाणे आणि काजू ते वरून डेकोरेशन साठी, केशर, जायफळ पूड आणि तूप. मग भोपळ्याची खीर ना, गंगा फळाची खीर कशी बनवायची आपण पाहूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गंगा फळाची आपण खीर बनवणार आहोत. तर कशी सुरुवात करायची? आपण आता तूप तापत ठेवलंय. आता कणिक आपण त्याच्यावर परतून घ्यायची. सगळी टाकायची? हो. आजी, हिच्या आवडीनिवडी काय आहेत साधारण? लहानपणापासून खूप अशी खाण्याची हिला आवड होती का नाही, का पळायला लागायचं भरवायला तिला? तिला लहानपणापासून आम्ही पाळणा घरामध्ये ठेवलं होतं, कारण आमच्याकडे सगळेजण बाहेर जायचे सर्व्हिसला. तर मी म्हटलं मी दिवसभर काही सांभाळणार नाही, आपण काहीतरी तास तिला तिथे ठेवूया. बरं. पण आमच्या टिळक मंदिरचं पाळणाघर खूप छान आहे, तर तिथे रोज गरम गरम वरण भात द्यायचे तिला. मग ती घरून निघताना म्हणायची मला तिकडे वरण भात मिळेल ना. तर तिला अगदी मनापासून आवडायचा. आणि आता तिच्या वयाप्रमाणे तिला सगळं चटपटी, तिखट, तेलकट असं सगळं आवडतं. पण भाजी पोळी एकदा सकाळी मात्र खायची, असं आम्ही रूल केलेला आहे. सकाळच्या जेवणामध्ये चटपटीत बनवायचं नाही. हे आपण काढायचं. अजून थोडं भाज. ठीक आहे, मग आपण हे भाजून घेऊया. आपण आता जे तूप गरम होत आहे त्यात भोपळा घालणार आहोत आणि तो पण परतून घेणार आहोत. गंगा फळ घालणार. मुंबईच्या लोकांना माहिती नाही, पण छान नाव कळलं. माहित होतं? नाही, मला अजिबात माहिती नव्हतं. काय आजीकडनं आणखीन शिकलेस तू? आजीकडनं मेनली सगळं आवरायचं कसं वगैरे ते सगळं शिकायला मिळालंय, कारण मी एरवी खूप पसारा घालते. सो ती सगळं मला आवरून ठेवायला वगैरे शिकवत असते. मग तुला आजीसारखी सोशल वर्कची वगैरे काही आवड आहे की नाही? मी सोशल वर्क म्हणजे आमच्या शाळेची जी अलुमनाई कमिटी आहे त्यावर मी आहे, त्याचं काम करते. सो आता आमच्या शाळेला 50 वर्ष झाली का 100 वर्ष झाली, तेव्हा मी त्या कमिटीवर काम केलेलं आणि आम्ही मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला.
त्यानंतर अलुमनाय मधनं आम्ही बरेचसे प्रोग्राम्स करतो जिथे आम्ही शाळेत जाऊन वेगवेगळे क्विज घेतो वगैरे अशी बरीच कामं करतो. आमची पण चांगल्यापैकी सोशल वर्क करते आणि फार स्वीट टंग आहे त्यामुळे सगळ्यांमध्ये पॉप्युलर आहे. गोड बोलून गोड जास्त खाऊन गोड बोलून काम करून घेते. झालं झालं हे? हो, झालं. मग आता काय करायचं आपण? आता हे पण काढून घ्यायचं. हे काढून घेऊन हे आणि आता ते- कणिक मिक्स करायची मिक्स करायची आणि त्याचा काय गोळा नाही. नाही मग दूध उकळत ठेवायचं. हा. आणि त्याच्यामध्ये दुधात घालायचं. ते अच्छा, दूध घालायचं. उकळून मग त्याच्यामध्ये हे दोन्ही मिक्स करून टाकायचं. बरं. आपण आता दूध गरम करत ठेवलंय त्यात आपण जे आधी परतलेलं भोपळा आणि कणिक कणी. त्याचं आपण आता ते मिश्रण बरोबर. बनवलंय ते आता आपण दुधात घालणार बरं. आहे. हे घे. मोकळं करून घाल. मी हातानेच घालते. बरं चालेल. ते मोकळं होईल. मग आजी आणि तू असा मोकळा वेळ असतो किंवा तुला सुट्टी असते तेव्हा असं काय टाइमपास करता, काय करता? फिरायला कुठे घेऊन जातेस का? पत्ते खेळतो. पत्ते. अरे वा. मला मी बरेच वर्ष अशी झालेली आहेत मी पण पत्ते खेळले, पण मला आठवतं आजी बरोबर किंवा जे पत्ते खेळण्याचा एक वेगळा आनंद आणि असतो तिला ना. पत्त्यांमध्ये खूप छान लोक आहे. मला हो ना? हरवते नेहमी. काय खेळता? कोणता गेम खेळता? रमी. रमी. आणखीन कुठे बाहेर फिरायला वगैरे आजी बरोबर कुठे? आम्ही सगळे प्रोग्रामला वगैरे जातो. हा. मूवीज बघायला जातो आम्ही अच्छा. नवीन. तसं म्हणजे वयाचं अंतर न ठेवता फ्रेंडली रिलेशन आहेत आमची. वाह, क्या बात आहे. आता काय करायचं आहे? आता ह्याच्यात आपण साखर ऍड करायची. एक उकळी आली की साखर ऍड करायची. बरं. मग अजून एक उकळी आली की बाकीचं सगळं ऍड मग वरून टाकायला, मिक्स करायला. ठीक आहे, मग आपण उकळी काढून घेऊया. हो. मोठा करू गॅस? थोडं मीडियम. घालूया साखर? चालेल? एवढी सगळी नाही लागणार. नाही ना. हा, तू बघा कितपत गोड तुम्हाला हवंय. 2 चमचे बाकी ठेव. वा, मस्त. आणि मेन म्हणजे शेवेची खीर किंवा रव्याची नवीन जरा, हा. तीच खाऊन कंटाळा येतो. मग कधीतरी भोपळा तसा हेल्दी आहे त्यामुळे भोपळ्याची खीर खायला खरंच मजा येईल. हे जायफळाची पूड आणि केशर पण आता टाकू शकतो हो, आपण? टाकू शकतो. मग हे घे. आणि काय घालायचं? केशर. केशर. वा, प्रतिम. आता हे आपल्याला उकळून घ्यायचं ना हो. छान पैकी की मग रेडी टू ईट? Ready to eat. बरं, मला आम्ही उकळी काढून घेतो तोपर्यंत मी पटकन साहित्य कृती लिहून घ्या. गंगाफळाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेला लाल भोपळा, दूध, गव्हाचं पीठ, साखर, बेदाणे, काजू, केशर, जायफळ पूड आणि तूप. कृती: प्रथम एका पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यावर गव्हाचं पीठ खरपूस भाजून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये साजूक तुपावर लाल भोपळ्याचा किस परतून घ्यावा. उकळत्या दुधामध्ये परतलेल्या भोपळ्याचा किस आणि भाजलेलं गव्हाचं पीठ घालावं. त्यामध्ये साखर, जायफळ पूड आणि केशर घालावं. खीर सर्व्ह करताना वरून काजू आणि बेदाणे घालावेत. सानियाने गंगाफळ खीर बनवलेली आहे आणि आता तिची आई बनवणार आहे मराठी पिझ्झा. मग ह्याला साहित्य काय लागेल? ह्याला साहित्य लागेल म्हणजे हा कांदा आहे चिरलेला, बारीक चिरलेला, बारीक चिरून थोडा मिक्सर मध्ये फिरवलेला कोबी आहे, हे गाजर बारीक किसलेलं आहे, त्याच्यानंतर हे त्याच्याच बरोबर म्हणजे भाजी मधलंच म्हणून सांगते, हा पालक आहे, ही कांद्याची पात आहे, हे वरण आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे ज्वारीचं पीठ आहे, नंतर हे नाचणीचं पीठ आहे, ही थालीपीठाची भाजणी आहे, नंतर हे डाळीचं पीठ आहे आणि ही तांदूळाची पिठी आहे. आता ह्याला बाइंडिंग म्हणून मी गोड वरण आपलं घेतलंय. त्याच्यानंतर हे तिखट, मीठ, हळद, तेल, तीळ, त्याच्यानंतर ओवा, नंतर हे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, त्याच्यानंतर हा हिंग आहे आणि धनेजिरे पावडर. आणि मी पिझ्झा म्हटलं म्हणून मी मुलांना, लहान मुलींसाठी म्हणजे माझी मुलगी लहान होती तेव्हा वरून असं चीज घालायचे किसून, म्हणून हे चीज ठेवलेलं आहे. हे ऐच्छिक आहे, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर ठेवा, नाही तर मग नाही घालायचं. खूप इंटरेस्टिंग दिसतंय. मराठी पिझ्झा नाव पण वेगळं आहे आणि हे दिसतंय पण खूप खूप हेल्दी पदार्थ एकत्र आहेत. त्यामुळे मला खूप उत्सुकता लागली कसा आपण पिझ्झा हा बनवणार आहे. तर तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या
आणि मग तुम्ही परत आल्यानंतर आपण पाहूया हा कसा बनवायचा ते. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मराठी पिझ्झा आपली वाट बघतोय. बनवूया. हो, काय देऊ आधी? आधी सगळ्यात पहिल्यांदा सगळी पिठं द्या. पिठं देऊ. हो. हे काय याच्यापासून सुरू. मग हे तुम्हाला कसा सुचला हा पदार्थ? का आजींनी शिकवला तुम्हाला? आमच्याकडे काय व्हायचं, बरेच वेळा अशा थोड्या थोड्या भाज्या वगैरे उरायच्या की मग आता त्याचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी पण ते काय कोणी खायचं नाही. बरोबर. म्हणून मग आई एकदा म्हणाल्या की अगं हे कशाला, एकत्र कर, आपण याचं मस्त थालीपीठ करू. आणि एकदा असं केलं आणि माझ्या मुलीच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांना एवढं आवडलं की तेव्हापासून आमच्याकडे सगळ्या, तू मावशी तू तो मराठी पिझ्झा कर ना, आम्ही येणारच खायला. पण खरंच खूप छान, म्हणजे सगळी पिठं आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्या कोबी गाजर सगळंच अगदी हेल्दी आहे. एकूण सगळंच. आता माझी मुलं मोठी झाली पण लहान मुलं असताना काही खात नाहीत ना. बरोबर. म्हणून मग ही आयडिया आम्ही करायचो. नाचणी वगैरे तर जरा फारच कमी आहे. पौष्टिक. आता काय देऊ? तांदळाची पिठी. तांदळाची. मग आजींकडनं तुम्ही काय काय शिकलात खास पदार्थ? म्हणजे तुम्ही येत नाही असं त्या म्हणाल्या त्या आधी सुरुवातीला. फार जमत नव्हतं. सगळ्या भाज्या देऊ एका पाठोपाठ एक. त्यामुळे मग इथे आल्यानंतर आणि काय होतं, प्रत्येक घराची चव वेगळीच असते ना. बरोबर. त्यामुळे मी जशी आईकडे करत असले तरी इथे ह्यांच्या घरी कसं आवडतं सगळ्यांना, ते मुख्य मी आईकडूनच शिकले, आईंकडून शिकले, माझ्या सासूबाईंकडून. आणि आमचं लग्न झाल्यानंतर लगेच मी 2 वर्षामध्ये आम्ही परदेशी गेलो होतो. मी गल्फ मध्ये होतो राहायला. बरं. 6 वर्ष. तर मग तेव्हा तिथे सगळं घरीच करायचं ना. आणि तेव्हा सासूबाई पण माझ्या होत्या, सासरे सुद्धा होते. त्यामुळे मग त्यांनी तिथे पण खूप पदार्थ मला शिकवले. बरं बरं. मग तिथे गेल्यावर तिथल्या काही रेसिपीज की तिथले काही पदार्थ तुम्ही शिकलात की नाही? नाही. उलट तिथे गल्फ मध्ये तर म्हणजे आम्ही जेव्हा सौदी अरेबियात होतो तिथे तर हॉटेलिंग वगैरे बायकांनी जायचंच नाही, बुरखा. त्यामुळे मग आम्ही घरीच, माझं तर हे थालीपीठ पण तेव्हा इतकं सगळ्यांना आवडचं. मी इंडियाहून आले की तू काय म्हणलंयस, थालीपीठाची भाजी आणि अंडी कशी? काय देऊ? झाले सगळे. वरण देऊ आता. हे थोडं. सासू म्हणून त्या कशा आहे, तुमचं कसं नातं आहे आम्हाला जरा सांगा ना. प्रश्न विचारला. ट्रिकी प्रश्न विचारला, माहिती आहे म्हणून मुद्दावर विचारला मी. आवडला ना तुम्हाला विचारलं ते? आता उत्तर पण आवडेल ना ऐकायला. नाही, माझ्या सासूबाई म्हणजे अगदी माझ्या आईसारख्याच आहेत. म्हणजे मला असं कधी वाटत नाही की मी माहेर सोडून सासरी आली. बरोबर. पण तुमच्यावर आता बोलताना पण मला असं नाही वाटत आहे की तुम्ही सासू. अजिबात नाही, अगदी माझ्या आईसारख्याच आहेत त्या. आजी आवडला ना उत्तर? आजी खुश झाल्या. आता काय मसाले घालूया. तिखट आवडतं की नाही? आम्हाला सगळ्यांना फार आवडतं. मला आवडतं. त्यामुळे तिखट करणं. आता हळद. हे घ्या. तुमच्या सुनेची आवडती गोष्ट सांगा ना. तुम्हाला काय गोष्ट फार आवडते? म्हणजे स्वभावामधली? स्वभाव, जनरल काही. ती पण म्हणजे अशी खूप सोशल आहे आणि तिचे पण खूप ग्रुप आहेत आणि सगळ्या ग्रुपमध्ये ती अंजली पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमाला अंजली पाहिजे. आणि अतिशय व्यवस्थित आहे. बरोबर. तिचं तुम्ही आता जरी कपाट बघितलं ना ते अगदी बरोबर आवरलेलं असेल, जे मोस्टली लोकांचं नसतं. आता हे एक सर्व मसाले घातले. आता ही सगळी काढणं, पदार्थ ठेवणं वगैरे सगळं तिने केलं. मी फक्त तिला यादी करून दिली काय काय आपल्याला लागेल. बरोबर. मग त्यांच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो फार? आता ती सगळीच छान करते ना. पण एक पदार्थ सांगा तो खूप आवडतो तुम्हाला. ब्रेड बटाटा पॅटीस. ब्रेड बटाटा एक्सपर्ट आहे ती त्याच्यामध्ये. अरे वा. आता थोडस तेल लागेल. मोहन आपण म्हणतो. हो. असं घालायचं. आणि हे सगळं एकत्र करायचं, कालवायचं. अच्छा, कालून घ्यायचं आधी. हाताने काढतात. थोडस पाणी. थोडं तुम्ही घालताय का? घालू मी? थोडं मी अंदाजाने घाला. नेहमी आपण थालीपीठ करतो पण हे जरा निराळ. हो, नेहमी नुसतं आपण थालीपीठाची भाजणी आणि कांदा घालून एक साधं थालीपीठ बनवतो. आता हा गोळा बनवून साधं थालीपीठासारखं लावायचं ना तव्यावरती. ठीक आहे, मग आपण गोळा रेडी करूया. मगाशी जो गोळा होता त्याचे आपण 3 छोटे छोटे थालीपीठं करून घेतलेली आहेत. आता आपण तव्यावर टाकूया ती. एका वेळेस 3 आहेत ना त्यामुळे.
छान दिसतात ते तीन छोटे छोटे असे आणि त्याच्यावर चीज वगैरे टाकून छोटासा पिझ्झा. छोटे केलेत पण माझ्या मुलीला ती म्हणते आई मोठं कर आणि त्याचे तुकडे करायचे ते जास्त छान लागतं. म्हणजे ऍक्च्युअल पिझ्झा सारखं वाटतं. तर हे दोन्ही साईडला परतून घेऊया ना आपण, की मग झालं तयार. ठीक आहे. मग हे दोन्ही साईडला आम्ही परतून घेतो. तेव्हा तुम्ही तोपर्यंत या US थालीपीठ किंवा मराठी पिझ्झाची लवकर साहित्य आणि कृती लिहून घ्या. थालीपीठ पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, मिक्सर मधून वाटलेली कोबीची भरड, गाजराचा किस, पालक, कांदा पात, वरण, नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, थालीपीठाची भाजणी, बेसन, तांदळाचं पीठ, तिखट, मीठ, हळद, तेल, तीळ, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट, हिंग, धणे जिरे पूड आणि चीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये थालीपीठाची भाजणी घेऊन त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, गाजराचा किस, कांदा, कोबीची भरड, पालक आणि कांदा पात घालावी. या मिश्रणात वरण, तिखट, हळद, हिंग, मीठ, धणे जिरे पूड, तीळ, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट आणि तेलाचा मोहन घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यावं. तव्यावर या मिश्रणाचं थालीपीठ थापून तेलावर खरपूस भाजून घ्यावं. सर्व्ह करताना त्यावर किसलेलं चीज घालावं. आजींनी सांगितल्याप्रमाणे हेल्दी फूड दोन्ही तयार आहे आणि कुठल्याही क्षणी आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा हे छान चटपटीत पण हेल्दी असं आपल्याला खाता येऊ शकतं. तर आजी आता तुम्ही प्लीज हे टेस्ट करा आणि सांगा कसं बनलंय ते. तुम्ही खीर घेता आधी का तिखट आधी? म्हणजे छान केली. फुल मार्क्स आजीने दिलेले आहेत तुला की छान केलंय बाबा. तुम्ही हे छान पदार्थ, हेल्दी पदार्थ आम्हाला करून दाखवलेत त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि झी मराठीकडून ही तुम्हाला छोटीशी भेट. तुम्ही पण आमच्या घरी येऊन आम्हाला हा चान्स दिला आणि आमच्याशी खूप वेळी वागलात. आम्हाला कुठल्याही प्रकारचं दडपण आलं नाही. नाही थँक्यू. आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही इतके छान प्रकारे आमच्याशी गप्पा मारल्यात आणि एवढे छान पदार्थ करून दाखवलेत. आजचा आपला भाग आता इथेच संपतोय. आपण पुढच्या भागामध्ये भेटणार छान छान पदार्थ घेऊन, नवनवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये नमस्कार. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. आज आपण आलेलो आहोत ते गोरेगावच्या पोचणी सेंटरला. सहकुटुंब सहपरिवारामध्ये आज आपण नातं बनवणार ते आहेत गावांचं नातं. आपण काय बनवणार आहे? मी फ्लावरच्या रुमाली वड्या. फ्लावरच्या रुमाली वड्या. तुम्ही कोणाकडनं शिकलात? त्या वड्या ह्या छान बनवतात, ह्यांच्याकडनं शिकलात का? तिखट वड्या. अच्छा माझ्या सासूबाईंकडनं शिकले. अच्छा. ओ. आणि तुम्ही काय बनवणार आहे? गाजर आणि बीटची बर्फी.